दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ध्वजारोहण केलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटोंची उपस्थिती होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया गेट येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली। यावेळी पुष्पहार अर्पण करून त्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली। लष्कराच्या रणगाड्यांची कर्तव्यपथावर परेड पार पडली। T-90 हे लष्कराचे मुख्य रणगाडे आहेत। कॅप्टन नवजोत अटवाल यांनी या परेडचं नेतृत्व केलं। कर्तव्यपथावर गोव्याच्या चित्ररथातून गोव्याची संस्कृती दाखवण्यात आली आहे। गोव्याच्या प्रसिद्ध दिवज आणि कावी कलेचं सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आलं। कर्तव्यपथावर झारखंडचा चित्ररथ आणण्यात आला। यावेळी रतन टाटा यांची कामगिरी या रथातून दाखवण्यात आली आहे। रतन टाटांना आदरांजली वाहण्यात आली आहे। कर्तव्यपथावर महिला बाल कल्याण मंत्रालयाचा चित्ररथ सादर करण्यात आला। यावेळी चित्ररथातून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आलाय। हरियाणाच्या चित्ररथातून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यात आला। या चित्ररथातून हरियाणाची साक्षरता वाढवण्यासंदर्भात देखील संदेश देण्यात आला। उत्तराखंडच्या चित्ररथानं कर्तव्यपथावर लक्ष वेधलं। या चित्ररथातून प्रसिद्ध एपण कलेचं सादरीकरण करण्यात आलं। या चित्ररथातून उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्यात आलं। आंध्र प्रदेशच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधलं। इको फ्रेंडली लाकडी खेळण्यांचा चित्ररथानं सर्वांचंच लक्ष वेधलं। गुजरातच्या चित्ररथात स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन घडवण्यात आलं। यावेळी कलाकारांनी मणियारा कलेचं सादरीकरण केलं। कर्तव्यपथावर पंजाब राज्याचा चित्ररथ सादर करण्यात आला। पंजाबच्या कृषी प्रधान संस्कृतीची वैशिष्ट्य चित्ररथातून दाखवण्यात आली। यासोबतच पंजाबच्या समृद्ध संगीता वारशाचं दर्शन घडवण्यात आलं। कर्तव्यपथावर नवनीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या चित्ररथाचं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले। ग्रामीण विकास मंत्रालयाच्या चित्ररथातून ग्रामीण विकासाची झलक दाखवण्यात आली। सोबत केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेवर आधारित थीमचं सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आलं। कर्तव्यपथावर महाकुंभ मेळाव्याचं दर्शन घडवून आणणारा उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला। चित्ररथातून महाकुंभ मेळाव्याचं दर्शन घडवण्यात आलं। बिहारच्या चित्ररथातून नालंदा विद्यापीठाची भव्यता दाखवण्यात आली आहे। यासोबतच बिहारच्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचं दर्शन या चित्ररथातून घडवण्यात आलं। अर्थ मंत्रालयाकडून कर्तव्यपथावर चित्ररथ सादर करण्यात आला। देशाच्या बँकिंग क्षेत्रातील विकासाची झलक या चित्ररथातून दाखवण्यात आली। सोबत वित्तीय साक्षरतेवर देखील या चित्ररथातून भर देण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदानात ध्वजारोहण सोहळा पार पडला। ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंडमध्ये ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी पार्कवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकमेकांच्या बाजूला बसल्यानं चर्चांना उधाण आलंय। हिंगोलीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या समारंभाला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। जळगावातील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस मैदानावर 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, स्काउट गाईड यांच्या पथकाने संचलन करत मानवंदना दिली। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पोलीस मुख्यालय मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पोलीस मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीमध्ये ध्वजारोहण केलं। भिवंडीच्या पद्मश्री अण्णा जाधव साहेब विद्यालयात त्यांनी ध्वजारोहण केलं। यावेळी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती भेट देत भागवत यांचं स्वागत करण्यात आलं। अकोल्यातील वंचितच्या बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पठारावर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेमध्ये लक्षवेधी सजावट केली होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध फुलांचा वापर करत तिरंगा ध्वजाप्रमाणे मंदिराला सजवण्यात आलंय। लोणावळ्यातील एकविरा गडावर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एकविरा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे। तसंच मंदिराबाहेर तिरंगी फुगे लावण्यात आले। रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अलिबागच्या पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। महाड तालुक्यातील बिरवाडी येथील खरवली या ग्रामपंचायतीमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक यांना मिळाल्यानंतर पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचा फोटो काढण्यात आलाय। आधीच मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या नाराजीमध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे। जळगावात जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय। निलेश पाटलांचं जिल्हाप्रमुख पद काढून विष्णू भंगाळे यांना दिल्यानं निलेश पाटील आणि विष्णू भंगाळे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांनी त्यांची समजूत घातली अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जळगावच्या आव्हानेमध्ये गुलाबराव पाटलांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आधारित ऐतिहासिक छावा या चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती संभाजीराजे एका दृश्यात नृत्य करताना दिसतायत। हे वादग्रस्त दृश्य काढून टाकावं अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना केल्या। भुसावळच्या हतनूर धरणात मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 4% कमी पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पाणीसाठा कमी असला तरी तालुक्यातील पाणी पुरवठ्यामध्ये कुठलीही अडचण भासणार नाहीये। मुंबईत एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। इंधन दरवाढ, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवाहात 14.95% वाढ करण्यात आलेली आहे। ही दरवाढ 25 जानेवारीपासून लागू झाली आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बस गाड्या देणार आहेत अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात 71,000 हेक्टरची वाढ झाली आहे। आतापर्यंत 3,12,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून अंतिम पेरणी अहवाल कृषी विभागाकडे पाठवण्यात आलाय। जळगावच्या चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि रत्नावली पूल परिसरातील 35 ठिकाणांवरून अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आलेत। नागरिकांनी या कारवाईमुळे पालिकेचे आभार मानलेत। पुढील 4 दिवसात जळगावच्या जिल्ह्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 31 जानेवारीपर्यंत जळगावचं तापमान 14 ते 18 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे।
कोल्हापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलंय। श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं दर्शन सुरू करण्यात आलंय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे। संबंधितांच्या खात्यावर 113,47 लाख रुपये वर्ग करण्यात आलेत आणि त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळाला आहे। प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढल्यानं दरातही वाढ झाली आहे। बऱ्हाणपूर बाजारामध्ये केळीला 2,575 रुपयांचा दर मिळाला आहे। राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासह महाराष्ट्राला देशाचं लॉजिस्टिक हब करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे। यात नवी मुंबईसह पुण्यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे 25 जिल्ह्यात लॉजिस्टिक हब विकसित करण्यात येणार आहेत। इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता विमान कंपन्यांनी पुन्हा इस्रायलसाठी विमान सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। एअर इंडिया कंपनीतर्फे येत्या 2 मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे आणि अन्य देशातील विमान कंपन्या देखील आपली सेवा आता पूर्ववत करणार आहेत। शीव परिसरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला शीव रेल्वे उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। 2025चा जानेवारी महिना संपत आला असतानाही उड्डाणपुलाचं अवघे 10% पाडकाम पूर्ण झालंय। पुणे रेल्वे विभागात वर्षभरात 444 प्रवाशांचा अपघाती मृत्यू तर 167 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अपघात रोखण्यासाठी पुणे रेल्वे खात्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होऊन 1.5 महिना होत असला तरी कर्मचारी नियुक्त्या रखडलेल्या कामकाजात अडचणी येत आहेत आणि कार्यालयातील नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं आवश्यक असल्यामुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या बहिणींना हे पैसे कसे वापरायचे याचे धडे सरकारच्या वतीनं दिले जाणार आहेत। त्यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जातो। पालिकेच्या मुदत ठेवींबाबत सध्या खूप चर्चा आहे, मात्र मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करू नका, मात्र नियोजन न केल्यास आर्थिक चणचण भासू शकते असा इशारा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। बदलापूरहून मुंबई आणि नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतोय, मात्र आगामी काळात हे अंतर अवघ्या काही मिनिटात कापणं शक्य होणार आहे। त्यासाठी असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी MMRDAनं निविदा मागवल्यात। KEM रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी भवन पाडून त्या जागी 21 मजली इमारत बांधली जाते आणि या इमारत बांधकामासाठी विविध करांसह सुमारे 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यासाठी शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्या दृष्टीनं मुंबईतील विविध झोपड्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं 1 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या बिगर निवासी आणि निवासी मालमत्ता सील करून जप्त करण्याची कारवाई सुरू आहे। त्यामुळे आता थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय आणि शाळा जप्त होणार आहेत। पुण्यातील GBS बाधित एका तरुणाचा मृत्यू झालाय। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला GBS याची लागण झाली होती। त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याचा मृत्यू झालाय। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS वरील उपचारांचा लाखोंचा खर्च परवडणारा नाहीये आणि त्यामुळे राज्य सरकारसह पालिका त्यांना मदत करणार आहे। पुण्यामध्ये रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आणि त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत। पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील GBS रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली नाहीये। रुग्णसंख्या 73 वर स्थिर असून 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। दरम्यान पुण्यामध्ये अजून यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या काही गावांना टँकरनं पाणी दिलं जातं, मात्र हे पाणी देताना संबंधित टँकर चालक पाणी कुठून घेतात याची माहितीच महापालिकेकडे नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे संबंधित टँकर चालकांना परवाना घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। पुणे सिंहगड रस्त्यावर GBS आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं महापालिकेनं 11 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत। त्यातील सर्व ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिलाय आणि त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय। पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत। यासाठी 50 बेडसह 15 ICU आरक्षित करण्यात आले। राज्यातील गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे आर्थिक मदत दिली जाते। दरम्यान मदत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यात आली आहे। यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आजपासून हा ब्लॉक घेणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरं आणि 1100 भूखंड विक्रीकरता 5 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरी काढली जाणार आहे आणि या लॉटरीसाठी सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत। नवी दिल्लीमध्ये एनटीएनं नीट यूजी 2025 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेच्या कालावधीबाबत स्पष्टीकरण देत एक सूचना जारी केली आहे। प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेचा कालावधी कोविडपूर्व स्वरूपात असणार आहे। राज्यसेवा 2022च्या परीक्षेतील 623 उमेदवारांची मुलाखत घेऊन 18 जानेवारी 2024 गुणवत्ता यादी जाहीर केली होती, पण एक वर्ष उलटून गेलं तरी 623 पदांवर निवड झालेले उमेदवार राज्य सरकार लाल फितीच्या कारभारामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे एकाच रात्री 3 घरं फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय। जालन्यातल्या वाटूर इथे पोलीस चौकीसमोरच एका तरुणानं स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। गावातील व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा वाद झाला होता, त्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींकडे बनावट कागदपत्र आढळून आली आहेत। दौंडच्या खानवटेमध्ये दौंड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला। मुलीच्या कुटुंबियांना समज देत पोलिसांनी विवाह सोहळा थांबवला। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागलेले आहेत। आरोपीनं गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केलेत। यापूर्वी हल्ल्यामध्ये वापरलेला चाकूचा तुकडा आणि कपडे पोलिसांनी जप्त केले होते। पुण्यात 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 84 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत। पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। बीडमध्ये दत्तात्रय भरणेंच्या ताफ्यासमोर तरुणानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी तरुणाला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळलाय। बीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी तरुण आक्रमक झाला होता। आळंदीच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका महाराजानं विनयभंग केला। या प्रकरणी आरोपी किरण महाराज ठोसर याला अटक करण्यात आली आहे। देहू रोडच्या किवळे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलनाला खासदार श्रीरंग बाणेंनी भेट देत आपला पाठिंबा दिलाय। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलाय। दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। अजित पवार यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही। फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे प्रहार संघटना राज्यभर भीक मागो आंदोलन करणार आहे। नांदेडच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्यानं 50 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे। माहूरच्या ठाकूरबुवा यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे। दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दिग्गज महिला क्रिकेटमधून सोफी डिवाइननं क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आरसीबीच्या महिला क्रिकेट संघाला धक्का बसलाय। दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा 2 विकेट्सनं पराभव केलाय। 72 धावांनी मॅच विनिंग इनिंग खेळत तिलक वर्मा सामनावीर ठरलाय। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं बेलारूसच्या आर्यना सबालेकाचा धुव्वा उडवत पहिल्या ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरलंय। मॅडिसननं 3 सेटमध्ये आर्यनाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकावलाय। वीर पहाडियानं स्काय फोर्समधून बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक पदार्पण केलेलं आहे। या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। पहिल्याच दिवशी या सिनेमानं तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे राज्याचे प्रमुख म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आहेत। इंडोनेशियाच्या शिष्टमंडळानं डिनर दरम्यान कुछ कुछ होता है हे बॉलिवूड गाणं गायलं आणि यावेळी त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं परेडपूर्वी देशभरातील सरकारी कार्यालय आणि चौक तिरंग्याच्या दिव्यांनी सजवण्यात आले होते। इंडिया गेटपासून ते श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले दिसले।